ए भाऊ सापडलं बघ ह्यो परश्या. अरे तिकडे मंदिरात बसला होता एकटाच. अरे परश्या, कुठं होता तू एवढे दिवस? फोन बिन तर उचलत जरा. अरे पारशे, तुला पैसे नाही द्यायचे तर नको देऊ, पण फोन तर उचल ना पोरांचे. अरे काय परश्या, काय फालतूपणा लावलाय राव तू. सगळ्या पोरांकडे उधाऱ्या करून ठेवल्यात राव तू. अरे परश्या, या आधी तर तू असं कधीच केलं नाही, मग यावेळी काय झाले तुला? मित्रांनो, थोडासा प्रॉब्लेम मध्ये सापडलोय, समजून घ्या. मी काय कोणाचे पैसे बुडवणार नाहीये. अरे प्रॉब्लेम मध्ये सापडलाय ठीक आहे, पण आम्हाला सांग ना तू काय प्रॉब्लेम आहे तुला. तू कोणाचे फोन उचलत नाही, तू कुठं भेटत पण नाही, तुला सगळीकडे शोधतात राव पोरं. ह्याचे पैसे दे नाही, तू ह्याचे पैसे दे नाही. अरे भाऊ, कंपनीमध्ये ना माझ्याकडून एक जॉब चुकलेला, त्याच्यामुळे मला गेले 3 महिने झालं माझं पेमेंट कट करतोय. आता पुढचा महिना शेवटचा आहे, त्यावेळेस मला सगळं क्लिअर पेमेंट भेटेल, त्यावेळेस सगळ्यांचं देणं देऊन टाकेल मी. मला काय तसलं नको सांगू, पेमेंट आहे नाही, मला माझे पैसे पाहिजेत. मला पण गरज आहे, मला पण द्यायच्यात पुढे पैसे. परसू कमीत कमी अर्धे तर पैसे दे. ह्या महिन्यात मला पण लागतात अर्जंट पैसे. अरे मित्रांनो, एवढं दिवस थांबलाय, अजून 10-15 दिवस थांबा, सगळ्यांचे पैसे क्लिअर करून टाकतो मी. परश्या, तो फोन उचल बाबा. तू किती जणांकडे उधारी करून ठेवली काय माहित राव तू. अरे नाही भाऊ, घरनं फोन येतोय. अरे घरचा फोन आहे तर उचल ना, मग उचलून सांग ना मी येतोय म्हणून. अरे भाऊ, आईनं थोडासा किराणा माल आणायला सांगितलं होता, पण तो दुकानदार उधार देना झालाय आणि त्यात माझ्याकडे पैसे नाहीत. उचलून तरी तिला काय सांगणार मी. पारशे, ते किराणा बिराणा नको सांगू, मला काय मला पैसे दे. अरे गब्या सोड. अरे तू काय येडा बिडा झाला काय. अरे गबू, अरे तू काय येडा बिडा झाला का. तो आपल्या लहानपणीचा मित्र आहे राव, आणि 4-5 हजारासाठी तू त्याची गचुंडी धरा लागला का. अरे आनंद, त्याचा आहे ना जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आता त्याच्या घरात जर किराणा भरायला त्याकडे पैसे नाहीये तर तो आपले पैसे कुठून देणार सांग ना तू. ऐक ना परश्या, तुझ्या आधीचे सगळे व्यवहार क्लिअर आहे राव. आता तुझा खराच प्रॉब्लेम आहे, तुझी खरंच वाईट वेळ चालू आहे. मग तुझं काम आहे फक्त आम्हाला फोन उचलून सांगणं. तू काय केलं माहिती का, तू आमच्या कोणाचेच फोन उचलले नाही ना, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला. असं पळून काय उपयोग नाही रे. जे आहे ते सांगायचं. आता आम्हाला कळालं की आज खरीच तुझी वाईट वेळ चालू आहे, आणि तुझ्या अशा वाईट वेळेमध्ये आम्ही नाही तुझ्या पाठीशी उभा राहणार तर कोण उभा राहणार. एक काम कर मित्रा, तुला जेव्हा पैसे द्यायचे ना तेव्हा दे, पण फक्त एवढंच आहे की तू टेन्शन घेऊ नको. आम्ही तुला कोणच पैसे मागणार नाही. अरे नाही भाऊ, मी आता नाही टेन्शन घेणार, आणि तुमच्यासारखे मित्र असल्यावर टेन्शन घ्यायची काय गरज आहे. आणि हा 10 तारखेला माझा पगार होणार आहे, त्यावेळेस मी सगळ्यांचे पैसे देऊन टाकतो. परश्या, 2000 रुपये तुला अजून पाठवलेत बघ. जाता आता आहे ना किराणा घेऊन जा. अरे भाऊ, कशाला करायचे, मी आधीच तुझं एवढं पैसे दे नाही. अरे परश्या, तू माझा लहानपणीचा मित्र आहे राव, आणि माझे पैसे घेऊन कुठं पळून जाणार आहे तू. आणि हा पगार झाल्यावर मी सगळे पैसे घेणार बरं का तुझ्याकडनं. काय चला चहा पिऊन येऊ.